नमस्कार. आज आपण बनवतोय झणझणीत मिरची पकोडा. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी लागणारं आपल्याला साहित्य आहे धणे, जिरे आणि बडीशेप खलबत्त्यात मी जाडसर कुटून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे लागणारे चिली फ्लेक्स, हळद, मीठ, उकडलेला बटाटा, कांदा, कोथिंबीर. कोथिंबीर निवडून मी स्वच्छ पाण्यात थोडा वेळ ठेवून दिली आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर जी माती वगैरे असेल ती खाली बसते. बघू शकता इथे पाण्यामध्ये तुम्ही. त्याचप्रमाणे आपला आजचा मुख्य इन्ग्रेडियंट मिरच्या. त्याचप्रमाणे आपल्याला लागणार आहे बेसन, हळद, तिखट, मीठ आणि ओवा. साहित्य सगळं बघून झालं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला मिरच्या घ्यायच्यात. त्यामध्ये मिरचीला असा एक कट देऊन आपल्याला आतल्या सगळ्या त्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्यात. कारण आपल्याला मिरचीमध्ये बटाट्याचं सारण भरायचं आहे. त्यामुळे व्यवस्थित कट देऊन आपल्याला आतल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्यात. इथे सगळ्या मिरच्यांमधल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला मिरच्यांना लिंबाचा रस लावून घ्यायचा आहे. कारण यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो. मुलं जर खाणार असतील तर खूप तिखट खाणार नाहीत. सो आवर्जून तुम्ही मिरच्यांना लिंबाचा रस लावा. त्यामुळे तिखटपणा कमी होईल आणि छानपैकी मिरची पकोड्याचा आस्वाद सगळ्यांना घेता येईल. तर इथे मी सगळ्या मिरच्यांना लिंबाचा रस लावून घेतलेला आहे. आता पुढच्या कृतीला सुरुवात करूया. यासाठी लागणारी जी बटाट्याची भाजी आहे ती तयार करूया. यासाठी एक मी पॅन ठेवलेला आहे. त्यात अगदी थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे आणि आपण जे कुटून धणे, जिरे आणि बडीशेप घेतले होते ते त्या तेलावर आपल्याला घालून घ्यायचे. नंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे कांदा. कांदा आपल्याला अगदी लालसर होईपर्यंत भाजायचा नाही आहे. अगदी थोडा वेळ फक्त परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यावर आपल्याला घालायची हळद घातल्यावर घालायचे चिली फ्लेक्स, उकडलेला बटाटा, चवीप्रमाणे मीठ आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण घालणार आहोत कोथिंबीर घालून पुन्हा एकदा छान सगळं मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे. भाजी आपली तयार झालेली आहे. आता आपण तळण्यासाठी मिरचीला जे कोट करायचे आपल्याला बेसन ते तयार करून घेऊया. त्यासाठी बेसनामध्ये इथे मी हळद, तिखट, मीठ आणि ओवा घातलेला आहे आणि अगदी थोडं पाणी घालून आपल्याला जे आपलं बेसन आहे ते तयार करून घ्यायचं आहे. एका वेळी खूप पाणी घालू नका कारण थोडंसं जाडसर मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे. मिरचीला सगळीकडून कोट झालं पाहिजे. अशा प्रकारे थोडं पाणी घालून इथे मी बेसन तयार करून घेतले. मी कुठेही याच्यामध्ये सोडा घातलेला नाही आहे आणि झाकण ठेवून आपल्याला थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं आहे. कारण मिरच्यांमध्ये आधी आपल्याला आपलं जे सारण आहे म्हणजेच आपली बटाट्याची भाजी आहे ती भरून घ्यायची आहे. भाजी आपली थंड झाली आहे. छान मिरचीमध्ये आपल्याला ती भरपूर अशी भरून घ्यायची आहे. कारण तरच खाताना पकोड्याची टेस्ट छान येईल. कमी भाजी भरू नका. छान भरपूर भाजी भरून दोन्ही हाताने मिरची अशी बंद केल्यासारखी आपल्याला करून घ्यायची. अशा प्रकारे सगळ्या मिरच्या इथे मी भरून घेते आहे. आता आपण पकोडा तळून घेणार आहोत. बेसनही आपलं रेडी आहे. एका बाजूला तेलही मी तापायला ठेवलेलं होतं. तर त्यामध्ये मिरची टाकून आपण तळून घेऊया. छान हलक्या सोनेरी रंगावर आपल्याला आपला मिरची पकोडा तळून घ्यायचा आहे. एका वेळी खूप न घालता 2 ते 3 असे सोडून तेलामध्ये आपण छान सगळे मिरची पकोडा तळून घेऊया. 2 स्लॉटमध्ये मी सगळ्या मिरच्या किंवा आपला मिरची पकोडा इथे तळून घेतलेला आहे. अशा प्रकारे झणझणीत चमचमीत असा मिरचीचा पकोडा तयार झालेला आहे. इथे मी तुम्हाला कट करून दाखवते. आतमध्ये छान बटाट्याचं सारण आहे. वरून कुरकुरीत असं बेसनाचं आवरण आहे. छान अशी लेयर त्याला वरती आलेली आहे. सॉससोबत एन्जॉय करू शकता. चटणीसोबतही छान लागतं. इथे मी चटणीही केलेली आहे. सॉसही आहे. सोबत चहा तर हवाच. त्यामुळे रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.